महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अजून पूर्णपणे सुटला नसल्याचं बोललं जात आहे। महाविकास आघाडीमध्ये 250 जागांचा तिढा सुटला असून 25 ते 30 जागांवर अजून काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात सहमती होत नसल्याचं बोललं जात आहे। या राहिलेल्या 25 ते 30 जागा अशा आहेत जिथं मागील वेळी विजेता किंवा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा काँग्रेस होता आणि त्या जागांवर आता ठाकरे गट आणि शरद पवार गटानं दावा सांगितलाय। कदाचित आपल्या जागा वाटपात काँग्रेसला या जागांवर पाणी सुद्धा सोडावं लागू शकतं। पण जागा वाटपात अशा कोणत्या जागा आहेत ज्या काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडाव्या लागू शकतात, समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी पहिली जागा म्हणजे पुरंदर विधानसभा मतदारसंघ। पुरंदरचे विद्यमान आमदार आहेत काँग्रेसचे संजय जगताप, पण पुरंदर विधानसभा परंपरागत राष्ट्रवादीची जागा असल्याचं म्हटलं जातं। आता इथे शरद पवार गटाचे संभाजीराव झेंडेंनी लढण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। त्यासाठी काही दिवसांपूर्वी पुरंदरमधील पक्षाच्या शिष्टमंडळानं शरद पवारांची संभाजीराव झेंडेंच्या उमेदवारीसाठी भेट घेतली होती। खरं तर राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 2004 ला जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीनं निवडणूक लढली तेव्हा इथे राष्ट्रवादीचे अशोक टेकवडे आमदार झाले होते। 2009 ला सुद्धा ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यानंतर काँग्रेसमधून संजय जगतापांनी बंडखोरी केली। त्यामुळे मतविभाजनामुळे शिवसेनेचे विजय शिवतारे विजयी झाले। 2014 ला काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात लढल्यामुळे पुन्हा एकदा 2009 सारखीच परिस्थिती निर्माण होऊन शिवतारे आमदार झाले। त्यामुळे 2004 पासून 2014 पर्यंत या मतदारसंघात अधिकृतरित्या ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली आहे। त्यानुसार 2019 ला माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडेंना शरद पवारांकडून तयारी करण्याचे आदेशही देण्यात आले होते। पक्षाकडून त्यांचा अर्ज तयार ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या, पण काँग्रेसमधून जगताप माघार घ्यायला तयार नव्हते। आता मला संधी द्या, 2024 ला तुम्हाला संधी देऊ असा शब्द त्यावेळी जगतापांकडून देण्यात आल्याचं सांगितलं जातं। तिरंगी लढतीचा फायदा शिवतारेंना होत असल्यामुळे शरद पवारांनीही त्यावेळी संभाजीराव झेंडे यांना थांबायला सांगितलं। पवारांचा आदेश मानून झेंडे यांनी 2019 ला माघार घेतली, पण आता मात्र झेंडे यांनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे। त्यांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळे पुरंदरमध्ये विरोधी पक्षाला ते चांगलं आव्हान देऊ शकतात असं बोललं जात आहे। त्यामुळे काँग्रेसला पुरंदरची जागा शरद पवार गटाला सोडावी लागू शकते। काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी दुसरी जागा म्हणजे वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा। आर्वी विधानसभा काँग्रेसचा गड मानला जातो। इथून काँग्रेसचे शरदराव काळे आणि अमर काळे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले। 2019 साली भाजपच्या दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभेत काँग्रेसच्या अमर काळेंचा 12,000 मतांनी पराभव केला होता। पण 2024 ची लोकसभा निवडणूक वर्ध्यातून काँग्रेसच्या अमर काळेंनी शरद पवार गटातून लढवली आणि ते विजयी झाले। आता आर्वी विधानसभा अमर काळेंचं होम ग्राउंड असल्यामुळे ही जागा शरद पवार गटाला सुटेल असं बोललं जात आहे। इथून अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळे या विधानसभेची तयारी करतायत। काँग्रेसनं सुद्धा या जागेसाठी जोर लावलाय, पण शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी ही जागा शरद पवार गटाला सुटणार आहे असं काँग्रेस श्रेष्ठींना सांगितल्यामुळे आर्वी विधानसभा शरद पवार गटाला जाईल असं बोललं जात आहे। काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी तिसरी जागा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा। इचलकरंजी विधानसभा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ राहिलाय। 1995 ते 2004 पर्यंत इथून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर प्रकाश आवाडे निवडून येत होते, पण आवाडे यांनी 2019 साली काँग्रेस पक्ष सोडून इथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले। आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शरद पवार गटाला जाईल असं बोललं जात आहे। त्या दृष्टीनं शरद पवार गटाच्या मदन कराडे यांनी तयारीही सुरू केल्याचं बोललं जात आहे। काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी चौथी जागा म्हणजे चंद्रपूर विधानसभा। चंद्रपूर विधानसभेची निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होती। मागील वेळी या ठिकाणी अपक्ष किशोर जोरगेवार निवडून आले। यावेळी किशोर जोरगेवार शिंदे गटाकडून लढण्यास इच्छुक होते, पण भाजपच्या सुधीर मुनगंटीवार गटानं त्यांचा विरोध केल्यामुळे त्यांनी शेवटी तुतारी हातात घेतली। आता ही जागा शरद पवार गटाला जाईल असं बोललं जात आहे। खरं तर चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं काहीच अस्तित्व नाहीये, पण किशोर जोरगेवार यांनी तुतारी हातात घेतल्यामुळे शरद पवार गट चंद्रपूर जिल्ह्यात आपली एंट्री करेल असं बोललं जात आहे। काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी पाचवी जागा म्हणजे नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा। हदगाव विधानसभा आतापर्यंत काँग्रेसच लढवत आली आहे। इथले विद्यमान आमदार माधवराव पाटील जळगावकर काँग्रेसचे आहेत, पण इथं शरद पवार गटाच्या सूर्यकांत पाटील यांचा एक वोट बेस आहे। त्यांचा हदगाव विधानसभेवर चांगला होल्ड आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमधून शरद पवार गटात आलेल्या सूर्यकांत पाटील यांना हदगाव विधानसभेचं तिकीट जाऊ शकतं असं बोललं जात आहे। त्यामुळे काँग्रेसला ही जागा शरद पवारांना सोडावी लागू शकते। काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी सहावी जागा म्हणजे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विधानसभा। इगतपुरी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत हिरामण खोसकर। खोसकर 2019 साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते, पण या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय।
आता काँग्रेसनं ही आपली परंपरागतपणे सीट असल्यामुळं या जागेवर आपला दावा सांगितलाय, तर ठाकरे गटानं मेरिटच्या आधारावर दावा सांगितलाय. कारण प्रभावी उमेदवार आणि इगतपुरीच्या माजी आमदार निर्मळा गावित या ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे मेरिटच्या आधारावर ही जागा ठाकरे गटाला जाऊ शकते. काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी 7वी जागा म्हणजे वांद्रे पूर्व विधानसभा. वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार आहेत जिशान सिद्दीकी. काही दिवसांपूर्वी सिद्दीकी यांची काँग्रेसनं आपल्या पक्षातून हकालपट्टी केली. त्यामुळे ही जागा आता ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई लढवतील असं बोललं जात आहे. वांद्रे पूर्वच्या बदल्यात ठाकरे गट काँग्रेसला चांदिवली विधानसभा मतदारसंघ सोडेल अशा चर्चा आहेत. मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे वांद्रे पूर्व काँग्रेसचा गड मानला जातो. शिवसेना पण इथंच वाढली. त्यामुळे ठाकरे गटानं वरुण सरदेसाई यांच्यासाठी ही जागा सोडवून घेतल्याचं बोललं जातं. काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी 8वी जागा म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा. बल्लारपूर विधानसभा राज्याचे वनमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला आहे. मुनगंटीवार यांच्या विरोधात इथून परंपरागत काँग्रेस लढते. यावेळी ठाकरे गटानं ही जागा आपल्याकडे मागितली आहे. खरं तर विजय वडेट्टीवार शिवसेनेमध्ये असताना चंद्रपूर शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण वडेट्टीवार जसे काँग्रेसमध्ये गेले तसं शिवसेना इथून नामशेष झाली. त्यामुळे यावेळी बल्लारपूर विधानसभा ठाकरे गट लढण्यास इच्छुक आहेत. इथून ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे तयारी करतायत. काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी 9वी जागा म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा. 2009 आणि 2014 असे सलग 2 टर्म कोल्हापूर उत्तर विधानसभेतून शिवसेना निवडून आली होती. पण 2019 साली ही जागा काँग्रेसनं जिंकली. यावेळी ठाकरे गट आणि काँग्रेसनं या जागेवर दावा सांगितलाय. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार या जागेवरून लढण्यास इच्छुक आहेत. तसं पाहता मागील वेळी कोल्हापूरमधून राधानगरी वगळता शिवसेना कुठेच विजयी झाली नव्हती. पण कोल्हापूर उत्तर शिवसेनेचा मतदारसंघ राहिल्यामुळे काँग्रेस ठाकरे गटाला ही जागा सोडू शकते असं बोललं जात आहे. काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी 10वी जागा म्हणजे लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा. औसा विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. औशाचे सेनेचे माजी आमदार दिनकरराव माने यांनी इथं सेना वाढवली आणि रुजवली. पण 2019 साली सेनेनं ही जागा भाजपच्या अभिमन्यू पवार यांना सोडली. याचा फटका सेनेला इथं बसला. यावेळी ठाकरे गटानं औशावर आपला दावा सांगितलाय. इथून ठाकरे गटाचे दिनकरराव माने लढण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसचा शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी 11वी जागा म्हणजे नागपूर दक्षिण विधानसभा. नागपूर दक्षिणची निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होत आली आहे. मागील वेळी अवघ्या 4000 मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा इथून पराभव झाला होता. यावेळी ठाकरे गट इथून लढण्यास इच्छुक आहे. या जागेवरूनच महाविकास आघाडीचं जागा वाटप रेंगाळलं असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटाचे प्रमोद मानमोडे इथून निवडणुकीची तयारी करतायत. मानमोडे कुणबी समाजातून येत असल्यामुळे त्यांना कुणबी मतं आपल्याकडे वळतील असा विश्वास वाटतो. अशा वेळी जागा वाटपात जास्त ताण येऊ नये म्हणून काँग्रेस ठाकरे गटाला ही जागा सोडू शकते. काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी 12वी जागा म्हणजे शिर्डी विधानसभा. शिर्डी विधानसभा काँग्रेसचा गड राहिलाय. पण 2019 साली काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले. 2019 साली काँग्रेसनंच इथून निवडणूक लढवली होती. यावेळी काँग्रेसचे सुरेश थोरात पुन्हा शिर्डीमधून लढण्यास इच्छुक आहेत. पण ठाकरे गट आणि शरद पवार गटानं या जागेवर आपला दावा सांगितलाय. ठाकरे शिर्डीतून प्रभावती घोगरे यांना उमेदवारी देऊ इच्छितात. त्यामुळे विखे पाटलांविरोधात लढण्यासाठी काँग्रेस ही जागा ठाकरे गटाला सोडू शकते. काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी 13वी जागा म्हणजे भंडारा विधानसभा. भंडारा विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत ते म्हणजे नरेंद्र भोंडेकर. भोंडेकर 2019 साली अपक्ष म्हणून निवडून आले होते. यावेळी भोंडेकर शिंदे गटाकडून निवडणूक लढवू इच्छितात असं बोललं जात आहे. त्यामुळं काँग्रेसच्या या जागेवर ठाकरे गटानं आपला दावा सांगितलाय. शिंदे गट ही जागा लढवणार असल्यामुळं ठाकरे गटाचे नरेंद्र पहाडे यांच्यासाठी काँग्रेस आपल्या हक्काची जागा सोडू शकते असं बोललं जात आहे. काँग्रेसला शरद पवार गट किंवा ठाकरे गटाला सोडावी लागू शकते अशी 14वी जागा म्हणजे यवतमाळ विधानसभा. यवतमाळ विधानसभेची लढाई काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होत आली आहे. इथले विद्यमान आमदार आहेत भाजपचे मदन येरावार. आता काँग्रेसची परंपरागत जागा असल्यामुळं इथून काँग्रेसनं दावा सांगितलाय. पण मागील सलग 2 टर्म काँग्रेस इथून भाजपकडून पराभूत होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या संतोष ढवळे यांनी या जागेवर दावा सांगितलाय. ठाकरे गटाचं यवतमाळमध्ये मजबूत संघटन आहे. त्यामुळे मेरिटच्या आधारे काँग्रेस ही जागा ठाकरे गटाला सोडू शकते. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस ठाकरे गटाला आणि शरद पवार गटाला कोणत्या जागा सोडू शकते? या 14 जागांवर काँग्रेस आपला दावा सोडेल का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.